हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे चुरमुऱ्याचे लाडू कसं करायचं. मी इथं 1 वाटी गूळ घेतले आणि मी त्याच वाटीने 3 वाटी चुरमुरे घेतले आणि गूळ विरघळेपर्यंत चांगलं वितळून घ्यायचं. मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून विरघळून घेतले. तुम्ही पाणी घालू शकता किंवा तूप घालू शकता किंवा तेल पण घालू शकता. मी इथं पाणी घातले आणि गूळ आता चांगला विरघळेपर्यंत बघायचं. गूळ चांगला विरघळला की चाळून घ्यायचं. मी इथं खोबरं, शेंगदाणे आणि विलायची घेतले, ते मिक्सरमधून काढून घ्यायचं. आणि मी इथं गूळ चाळून घेते. तोपर्यंत गुळामध्ये काय असेल तर सगळं निघून जाते. पाक सगळी विरघळली. आता असं कडक पाक यायला पाहिजे. पाकाचं असं टक म्हणून साऊंड यायला पाहिजे. आणि सगळं खोबऱ्याचं कूट त्याच्यामध्ये घालायचं आणि चुरमुरे पण घालायचं. ह्याला तुम्ही काय म्हणतात, चुरमुरे की मुरमुरे? नक्की कमेंट करून सांगा मला. आमच्याकडे याला चुरमुरे म्हणतात. आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं. एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं सगळं आणि पटापटा लाडू करून घ्यायचं. थोडं हाताला पाणी लावा किंवा तेल लावा आणि पटपटा गरम गरम चिकना लाडू करून घ्यायचं. थंड झाल्यावर याचे लाडू येत नाहीत. आणि कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मला. मी अशा पद्धतीने हे सर्व लाडू करून घेतले. बाय. कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा.